आता आपण NumPy स्ट्रिंग हे बघणार आहेत फंक्शन्स. तर आता इथे दोन स्ट्रिंग्स आहेत आपल्याकडं. माय नेम इज अन्वित, S1 आहे माय नेम इज अन्वित आणि S2 आहे माय नेम इज आय एम इंडियन. ओके, तर np.char.add करतो तेव्हा ते दोन स्ट्रिंग्स S1 आणि S2 पास करतो तेव्हा दोन स्ट्रिंग काय होतात, कॉन्कॅटिनेट होतात. ओके, जेव्हा आपण S1 आणि S2 त्याच्यात पास करतो तेव्हा ते दोन स्ट्रिंग कॉन्कॅटिनेट होतात. जेव्हा np.char.upper करतो, अप्पर आणि S1 पास करतो तेव्हा ते अप्पर केसमध्ये मिळणार. np.char.lower करणार, लोअर आणि ब्रॅकेटमध्ये S1 पास करणार तेव्हा ते लोअर केसमध्ये मिळणार. np.char.split S1 म्हणतो आपण तेव्हा स्पेसच्या बेसिसवर ते स्प्लिट होणार आणि ते लिस्ट मिळणार आपल्याला त्याच्यातल्या वर्ड्सची. ओके, आणि डेटा आणि ॲरे मिळणार. ओके, ॲरेमध्ये लिस्ट मिळणार आणि त्याच्यामध्ये डेटा टाईप आणि ते वर्ड्स असणार. ओके, आता अजून एक स्ट्रिंग आपण बनवली आहे, अन्वित इज माय नेम आणि नेमच्या आधी अन्वित आणि त्याच्या नेमच्या आधी /n दिलं आहे आपण. तर /n देतो ना आपण, तर तेव्हा काय होतं, तर लिस्टमध्ये एक इथपर्यंतच्या वर्ड्सची एक लिस्ट मिळणार आणि इकडच्या वर्डची दुसरी लिस्ट मिळणार आणि डेटा टाईप मिळणार. ओके, आता np.char.replace S1 मध्ये नेमच्या जागी सरनेमने रिप्लेस करायचं. S1, नेम, सरनेम. ओके, तर मग अन्वित इज माय सरनेम येणार. ओके, आता आपल्याला प्रिंट np.char.center गुड बाय 80. तर आता इथं काय होईल, प्लेस धिस ॲट मेन्शन्ड प्लेस. इथं जी प्लेस मेन्शन केली आहे तिथे गुड बाय मेन्शन कर आणि बाकीच्या टोटल कन्झ्युम्ड स्पेसेस असतील 80 हे सेंटरला प्लेस कर आणि बाकीच्या ठिकाणी स्टार प्लेस कर. ओके, np.char.center गुड बाय 80, स्टार. 80 प्लेसेस, टोटल 80 प्लेसेस कन्झ्युम कर. त्याच्यामध्ये इथे मेन्शन केलेल्या प्लेसला हे लेटर्स प्लेस कर आणि बाकीचे प्लेसेस स्टारनी कव्हर कर. ओके.